नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण बघणार आहोत SIR फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ते आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया. प्रथम तुम्ही BLO ॲप लॉग इन करा. इथे लॉग इन मोबाईल नंबर टाका. बघा मी मोबाईल नंबर टाकून घेतो. तुम्ही BLOचा लॉग इन नंबर टाकून घ्यायचा आहे, जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो, आणि रिक्वेस्ट OTP त्याच्यावर सेंड करायचा. बघा तुम्हाला OTP सेंड होईल. जो तुमच्या मोबाईल नंबरवर रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP आला असेल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतो. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. बघा तुमच्यासमोर असा फॉर्म ते ओपन होईल. तुम्ही सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा असा डॅशबोर्ड ओपन होईल. तुम्ही स्पेशल इंटरसिव्ह रिव्हिजन याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही भाषा निवडायची आहे, इंग्लिश किंवा मराठी. मी इंग्लिश निवडतो. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा 3 नंबरचा ऑप्शन फिल इन्फॉर्मेशन फॉर्म क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सर्च बाय पार्ट सिरियल नंबर. इथे जो तुम्हाला BLOने फॉर्म दिला असेल, त्या फॉर्मवर वरच्या बाजूला जो तुमचा सिरियल नंबर आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. सर्च बाय पार्ट सिरियल नंबर. बघा मी सिरियल नंबर टाकतो. सिरियल नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव खालती येईल. ते आपण फॉर्ममध्ये चेक करायचं आहे, तीच व्यक्ती आहे का बरोबर. माझाच फॉर्म आहे का ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर फिल फॉर्मवर क्लिक करायचं आहे. आपली खालती एक डिटेल येईल. जर तुमची वरची डिटेल आणि खालची डिटेल सेम असेल, तर तुम्हाला त्या BLOने दिलेल्या फॉर्ममध्ये डाव्या बाजूनी माहिती भरायची आहे. ज्या डाव्या बाजूला कॉलम आहे तो, तर ही खालची माहिती संपूर्ण त्या कॉलममध्ये भरायची आहे, जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये वरच्या बाजूला जे आहे ती पूर्ण त्या उमेदवाराची डिटेल आहे. त्याच्यानंतर खालती बघा, इथे तुम्हाला जन्मतारीख ऑटोमॅटिक येईल किंवा तुम्हाला ती टाकावी लागेल. त्याच्यानंतर त्या मतदाराचा इथे आधार कार्ड टाकायचं आहे, ज्याचा आपण फॉर्म भरणार आहोत तो. मी आधार कार्ड टाकून घेतो. चला तर खालती आहे मोबाईल नंबर. त्या मतदाराचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. कारण इथे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मॅन्डेटरी नाही किंवा टाकायलाच पाहिजे असं नाही. त्याच्यानंतर फादर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा मदर नेम टाकायचं आहे. म्हणजे ज्या मतदाराचा वडिलांचं नाव आणि आईचं नाव हे टाकणे गरजेचंच आहे, म्हणजे ते मॅन्डेटरी आहे. त्यांच्या नावासमोर बघा लाल स्टार दिसतात. त्याच्यानंतर बघा खालती आहे स्पाऊस नेम, म्हणजे तुम्ही पती किंवा पत्नीचं तुम्ही नाव इथे टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. त्याच्या खालती बघा अपलोड पेज 1 मध्ये मला इथे त्या व्यक्तीचा किंवा तुमचा जो फॉर्म भरलेला असेल तो इथे आपल्याला अपलोड करायचा. तर बघा मी आता अपलोड करतो. फॉर्म इथं अपलोड झालेला आहे. तुम्ही बघा खालती बघा त्या तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो असेल तो कॅप्चर करून घ्यायचा आहे. बघा मी कॅप्चर करून घेतो. तिथे साईज दिलेली आहे, ती ऑटोमॅटिक त्या साईजमध्ये फोटो आपण टाकला की तो ऑटोमॅटिक कॅप्चर होऊन जातो. त्यानंतर खालती बघा मी फॉर्म आणि फोटो अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर खालती आहे जे सबमिट बटन, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुमचा फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली झालेला आहे.
तर धन्यवाद. तुम्ही ही संपूर्ण माहिती बघितली असेल तर ऑनलाईन फॉर्म SIRचा कसा भरायचा तो मी संपूर्ण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.